हॅलो स्टुडंट्स, आजच्या व्हिडिओमध्ये आपण पार्टिशन व्हॅल्यूमधील नेक्स्ट पॉईंट डेसाइल्स बघणार आहोत. फर्स्ट जो बघितलेला होता तो क्वार्टाईल, म्हणजे आपण काय केलं होतं, एका डाटाचे 4 इक्वल पार्ट्स तयार केले होते. तर डेसाइल्समध्ये 10 इक्वल पार्ट्स तयार करायचे. 10 इक्वल पार्ट्स तयार करायचे म्हणजे काय, समजा n ऑब्झर्वेशन असतील तर n/10 हे केलं की 10 इक्वल पार्ट्स तयार होणार आहेत. ओके, आता याच्यासाठी फॉर्म्युला काय आहे, जर रॉ डाटा असेल, तर त्याच्यासाठी डेसाइल काय असतोय, इन जनरल आपण नोटेशन डी ने डिनोट करतो इथे, आणि डी आय इज इक्वल टू म्हणजे ith डेसाइल इज इक्वल टू व्हॅल्यू ऑफ I into n plus 1/10th observation. I into n plus 1/10th observation, and I runs from 1, 2, 3 up to 9. म्हणजे D1, D2, D3 up to D9 पर्यंत डेसाइल असणार आहेत. ओके, आणि ग्रुप डाटासाठी ith डेसाइल असणार आहे L प्लस H/F इंटू IN/10 मायनस CF. I runs from 1 to n. 1 to 9. आता याच्यामध्ये L जो आहे, याच्यामध्ये L असणार आहे लोअर लिमिट ऑफ डेसाइल क्लास. आणि हा डेसाइल क्लास फाइंड कसा करायचा आहे, तर IN/10 शी व्हॅल्यू कोणत्या क्लास इंटरवलमध्ये येते चेक करायची, तो आपला डेसाइल क्लास असणार आहे. ओके, नेक्स्ट H इज क्लास विड्थ, F फ्रिक्वेन्सी ऑफ डेसाइल क्लास, and CF means previous cumulative frequency. ओके, आता सेम फॉर्म्युले डेसाइलसाठी पर्सेंटाइलसाठी आहेत. पर्सेंटाइल्स काय आहे, तर जो डाटा असेल त्याचे 100 इक्वल पार्ट्स तयार करायचे. डाटा दिलेला असेल त्याचे 100 इक्वल पार्ट्स तयार करायचे. म्हणजे समजा त्याच्यामध्ये जर n ऑब्झर्वेशन असतील तर त्याला 100 ने डिवाइड करायचे, n/100. हे झाले 100 इक्वल पार्ट्स. ओके, मग पर्सेंटाइल फॉर रॉ डाटा काय आहे पहा, ith पर्सेंटाइल इज इक्वल टू व्हॅल्यू ऑफ I into n plus 1/100th observation. I into n plus 1/100th observation, आणि I runs from 1, 2, 3 up to 99. आणि फॉर ग्रुप डाटा ith percentile is equal to L plus H/F into IN/100 minus CF. व्हॅल्यू सेम आहेत. L लोअर लिमिट ऑफ पर्सेंटाइल क्लास, H क्लास विड्थ, F फ्रिक्वेन्सी, N नंबर ऑफ ऑब्झर्वेशन्स, आणि CF प्रिव्हियस कम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सीज. ओके, आता याच्यावरती आपण काही एक्झाम्पल्स बघणार आहोत, पण त्या अगोदर
रिलेशन बघूयात क्वार्टाईल डेसाईल आणि पर्सेंटाईलमध्ये काय रिलेशन्स आहेत ते. रिलेशन अमंग क्वार्टाईल डेसाईल अँड पर्सेंटाईल. ओके, आता ज्या आपण डेफिनेशन बघितलेली आहे, क्वार्टाईलमध्ये 4 इक्वल पार्ट बनवतो आहे, डेसाईलमध्ये 10 इक्वल पार्ट्स आणि पर्सेंटाईलमध्ये 100 इक्वल पार्ट्स. ओके, तर क्वार्टाईलमध्ये एक पार्ट 25% आहे, डेसाईलमध्ये एक पार्ट 10% आहे आणि पर्सेंटाईलमध्ये एक पार्ट हा 1% आहे. मग याच्यावरून समजा मी Q1 घेतला तर तो 25% असतो आहे आणि P25 हे दोन्ही इक्वल असणार आहेत. ओके, म्हणजे इथं 25% आले आणि पर्सेंटाईलमध्ये 25% आले. ओके, सेकंड Q2 घेतला तर याच्यामध्ये 25 आणि 25 50% झाले आणि D5 हे 50% असणार आहे आणि याचा P50 हे 50% असणार आहे. ओके, आता थर्ड क्वार्टाईल म्हणजे 75% आले आणि त्याच्याबरोबर P75 या व्हॅल्यूज इक्वल असणार आहेत. Q1 जेवढा असेल तेवढा P25 येणार आहे, Q2 असेल तेवढा D5 आणि P50 असणार आहे आणि Q3 असेल तेवढा P75 असणार आहे. ओके, आता आपण काही एक्झाम्पल सॉल्व्ह करूयात. हा क्वेश्चन आहे, कॅल्क्युलेट D6 अँड P85 फॉर द फॉलोइंग डेटा 79, 82, 36, 38, 51, 72, 68, 70, 64, 63. तर काय करायचं आहे, फर्स्ट हा जो डाटा दिलेला आहे तो असेंडिंग ऑर्डरमध्ये अरेंज करून घ्यायचा. अरेंज इन असेंडिंग ऑर्डर. तर असेंडिंग ऑर्डरमध्ये अरेंज करताना फर्स्ट काय येईल, 36, नेक्स्ट 38, नेक्स्ट 51, 63, 64, 68, 72, 70, 72, 79 आणि 82. काउंट करून बघूया तेवढेच आहेत का. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10. 10 आहेत. असेंडिंग ऑर्डरमध्ये अरेंज केलं. हा जो गिवन डाटा आहे तो रॉ डाटा आहे. मग याच्यासाठी फॉर्म्युला काय आहे इथं दिलेला आहे, ith डेसाईल इज इक्वल टू व्हॅल्यू ऑफ I इंटू n+1/10th ऑब्झर्वेशन. ओके, आपल्याला पाहिजे D6, 6th डेसाईल पाहिजे. मग D6 इज इक्वल टू व्हॅल्यू ऑफ I मीन्स 6 अँड n किती आहे 10, 10 + 1/10 ऑब्झर्वेशन. इथं n किती आला 10, n + 1/10 इज इक्वल टू व्हॅल्यू ऑफ 6 इंटू 11/10th ऑब्झर्वेशन is equal to value of 6 into 11/10 आला 1.1 observation is equal to value of 6 ने मल्टीप्लाय करा 6.6 ऑब्झर्वेशन. आणि इथे तर इथं
रॅशनल नंबरमध्ये आले 6.6, तर यावेळी काय करायचं, 6th ऑब्झर्वेशन प्लस 6th ऑब्झर्वेशन प्लस 6th ऑब्झर्वेशन प्लस 0.6 इंटू 7th ऑब्झर्वेशन मायनस 6th ऑब्झर्वेशन इज इक्वल टू, तर 6th ऑब्झर्वेशन कोणता आहे, 1 2 3 4 5 6, इथे आला 68 प्लस 0.6 इंटू 7th ऑब्झर्वेशन 70 मायनस 6th ऑब्झर्वेशन 68 इज इक्वल टू 68 प्लस 0.6 इंटू 70 मायनस 68 2 आला इज इक्वल टू 68 प्लस यांचा प्रोडक्ट 1.2 इज इक्वल टू 68 प्लस 1.2 69.2 हा झाला D6. ओके, आता कॅल्क्युलेट करायचं आहे, 69.2 आलेला आहे. आता कॅल्क्युलेट करायचं आहे P85. हा पर्सेंटाईल आला, पर्सेंटाईल फॉर रॉ डेटा, इथं फॉर्म्युला दिलेला आहे, PI इज इक्वल टू व्हॅल्यू ऑफ I इंटू n+1/100th ऑब्झर्वेशन, म्हणजे 85 आहे तर काय येईल, व्हॅल्यू ऑफ 85 इंटू n+1 मीन्स 10+1 अपॉन 100th ऑब्झर्वेशन is equal to value of 85 into 11 upon 100th observation is equal to value of 85 into 0.11th observation and is equal to value of यांचा प्रोडक्ट घ्या, यांचा प्रोडक्ट आला 9.35 ऑब्झर्वेशन. मग आता हे ऑब्झर्वेशन किती येते बघूयात, सॉरी, इज इक्वल टू 9th ऑब्झर्वेशन प्लस 0.35 इंटू 10th ऑब्झर्वेशन मायनस 9th ऑब्झर्वेशन. ओके, 7th ऑब्झर्वेशन हे होतं, काउंट करूयात परत, 1 2 3 4 5 6 7 8 9. 9th ऑब्झर्वेशन 79 आणि 10th ऑब्झर्वेशन 82. मग याच्यावरून बघूयात किती येते. P85 इज इक्वल टू 79 प्लस 0.35 10th ऑब्झर्वेशन 82 माइनस 9th ऑब्झर्वेशन 79 इज इक्वल टू 79 प्लस 0.35 इंटू हे किती आले 3. 82 माइनस 79 3 इज इक्वल टू 79 प्लस यांचा प्रोडक्ट घ्या, 10.05 इज इक्वल टू हे आलं 80.05. P85 is 80.05.